माझ्या गोष्टीचे नाव आहे बिनशेपटीचे माकड. एकदा एक माकड अन्नासाठी इकडे तिकडे भटकत होते. या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत होते. झाडांना तर खूप फळं लागली होती. त्याला खूप खूप फळं खायची होती. आणि त्यांनी इकडे तिकडे उड्या मारता मारता काय झालं, ते एका काटेरी झुडपात पडले. त्याची शेपटी एका काटेरी झुडपात अडकली. खूप प्रयत्न केला पण शेपटी काही निघता निघेना. आणि शेपटी तर प्रयत्न करता करता तुटलीच. त्याला फार वाईट वाटले. आता काय करायचे? बिचारा तेथून पळाला. पण त्याच्या मनात आले, आता आपली तुटकी शेपूट पाहून आपले सगळे माकड मित्र आपल्याला हसणार. त्याला खूप वाईट वाटले. आता काय बरं करायचे? उदास झाला बिचारा. आपण आता जीव देऊयात असाच विचार त्याच्या मनात आला. पण नंतर त्यांनी स्वतःशी ठरवलं, नाही नाही, स्वतःचा जीव घेणे म्हणजे घाबरटपणा आहे. मला काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे. काही वेळाने त्याला एक युक्ती सुचली. आपण सगळ्या माकडांकडे जाऊयात आणि त्यांना सांगूयात, सगळ्या माकडांची शेपटी कापली तर त्यांना खूप फायदा होईल. झालं. त्याने आपल्या सगळ्या माकडांची, सगळ्या भाईबंधांची सभा बोलवली. तो भाषण द्यायला लागला, माझ्या भावांनो आणि भगिनींनो, आपण सगळ्यांनी आपली शेपूट कापून टाकली पाहिजे. म्हणजे आपल्याला झाडावरून इकडे तिकडे उड्या मारता येणे सोपे जाईल. कारण ही शेपूट खूप जड होते. ती खूप जाड आहे आणि त्यामुळे आपण विद्रूप दिसतो. तो आपल्या बोलण्याने सगळ्या माकडांना फसवू पाहत होता. बाकीची सर्व माकडे एकमेकांकडे पाहायला लागली. हा असा काय बोलतो आहे? परंतु एका हुशार माकडाची नजर त्याच्या शेपटीकडे गेली आणि तो म्हणाला, अहो माकडोबा, तुमची शेपूट कुठे कापली गेली? कुठेतरी अडकलेली दिसतीये. ती अशी तुटली आहे म्हणून तुम्ही आम्हाला असा सल्ला देता काय? सगळे माकड हसायला लागले. बिचारे माकड, त्याचे तोंड मात्र पाहण्यासारखे झाले. याच्यावरून काय बोध घ्यायचा? एखादे आपले नुकसान झाले तर दुसऱ्यांचे पण नुकसान करायचे हा विचार योग्य नाही.